हाय हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। आणि आज मी तुमच्याशी माझं डेली रूटीन शेअर करणार आहे। त्यामध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी आज तुम्हाला दिसतील, कारण अशा गोष्टी मी याआधी जास्त शेअर केलेल्या नाही आहेत। तर आज मी माझ्या स्वतःसाठी एक निर्णय घेतला आहे आणि तो आजपासूनच करायचा असं ठरवलं, कारण प्रत्येक वेळी नवीन वर्षाची वाट किंवा मग स्पेशल दिवसाची वाट बघितलं तर अशा गोष्टी कधीच होऊ शकणार नाही। तर आजपासूनच सुरुवात आहे आणि काय करणार आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल। तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, त्यातून तुम्हालाही काहीतरी शिकण्यासारखं मिळेल आणि तुम्ही स्वतःही ते करू शकाल। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजपासून मी माझं हेल्दी डाएट रूटीन सुरू केलेलं आहे। सुरुवातीला त्रास होईलच म्हणून अशा काही रेसिपी किंवा पदार्थ करणार आहे जे चवीलाही चांगले लागतील आणि थोडे हेल्दी असतील। तर आता ब्रेकफास्टची तयारी। ब्रेकफास्टमध्ये मी जे भिजत ठेवलेले मूग असतात ते मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले। त्यानंतर हिरव्या मिरच्या, कांदा, आलं, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घालून छान असं वाटून घेतलं, मिक्सरमधून काढून घेतलं। त्यानंतर थोडेसे स्पाइसेस जे तुम्हाला आवडतात, हळद, मिरची, चाट मसालाही तुम्ही टाकू शकता, मीठ आणि त्यानंतर कोथिंबीरही टाकू शकतात। आणि थोडंसं मी रवा टाकले आहे म्हणजे ते एकदम चिटकणार नाही तव्याला। आणि असं ब्रेडला एका साईडनी लावून घेतलं आणि तीच साईड तव्यावर ठेवून एका साईडनी शेकून घेणार। त्यानंतर जी दुसरी साईड आहे त्या साईडवरही जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते लावून घेतलं। एक साईड झाली की साईड पलटवली आणि दुसऱ्या साईडनीही मस्त असा एकदम कुरकुरीत झाला होता। डोसे किंवा मग आपण जे चिले बोलतो ते तर आपण खातच असतो, हे काहीतरी नवीन आणि इतकं टेस्टी बनलं होतं। दिसायला सुंदर आहेच पण टेस्टलाही अतिशय मस्त आणि हेल्दीही होतं। त्यानंतर मग मी ब्रेकफास्ट करून आणि थोडंसं काम करून गेले स्टार बाजारमध्ये, कारण आता हेल्दी रूटीन चालू करायचं म्हटल्यानंतर भरपूर साऱ्या भाज्या, त्यानंतर सलाडसाठी भरपूर सारं सामान आणायचं होतं, फ्रूट्स आणायचे होते। आणि आत्ता आले तर आज काहीच गर्दी नव्हती आणि सामानही म्हणजे भाज्याही इथे स्वस्त मिळतात बघा। पालक 12 रुपये, मेथी 12 रुपये, पुदिना फर्स्ट टाईम मी 7 रुपयाला आणला। तर भरपूर अशा भाज्या घेतल्या आहेत। डाएट प्लॅनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे। आणि तसंही आता हिवाळा चालू झालेला आहे त्यामुळे भरपूर पाणी प्यायलाच पाहिजे। आपली त्वचा कोरडी पडते आणि बॉडीलाही भरपूर पाणी पाहिजे असतं। हिवाळ्यात जास्त भूक लागते आणि पाणी प्यावंसं वाटत नाही, पण प्रत्येक तासाला एक ग्लास जर पाणी पिलं तर आरामात 10 ते 12 आपले ग्लास होतील आणि भरपूर पाणी आपल्याला शरीरात मिळेल। त्यामुळे आता भूक लागली की एक ग्लास पाणी पिऊन घ्यायचं असं ठरवलं होतं। आणि ज्या भाज्या आणल्या त्या काढून ठेवल्या, कारण एकाखाली एक सगळ्या भाज्या ठेवल्या होत्या तर दबून खराब होऊ नये म्हणून त्या काढून ठेवल्या। आणि भूक लागली म्हणून एक केळी खाल्ली। त्यानंतर स्वयंपाक आवरला आणि ज्या काही भाज्या आणल्या होत्या, मला अशी सवय आहे की त्या मी पटापट जेव्हा आणते तेव्हाच ज्या शक्य होतील त्या सगळ्या धुवून ठेवते। म्हणजे मिरची, टोमॅटो, काकडी, गाजर, भाज्या आहेत त्या धुणं होत नाही, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण सलादमध्ये वापरतो किंवा मग लगेचच घेऊन वापरू शकतो, आलं, मिरची, या गोष्टी मी लगेचच धुवून ठेवते म्हणजे वेळच्या वेळी त्या कामी पडतील आणि फ्रेश मिळतील। कारण रियांश फ्रीज उघडतो, त्याला भूक लागली आणि काहीच नसेल तर त्याला काकडी, गाजर खायला खूप आवडतं, तर तेही एक म्हणून या गोष्टी मी धुवून ठेवते आणि वेळही वाचतो, त्यामुळे या गोष्टी धुवून ठेवल्यात। त्यानंतर लंचमध्ये आज मी घेणार आहे एक चपाती, भरलेली शिमला मिर्च, डाळ आणि भरपूर सारं सॅलड। तर हे आता सुरुवात आहे। आय डोंट नो हे किती दिवस कंटिन्यू राहील, मी बरोबर हे प्लॅन कंटिन्यू करू शकेल का, हे मी जसं जसं करेल तसं तसं तुमच्याशी शेअर करेल। कारण माझी हाईट कमी आहे आणि माझं वेट वाढतं आहे दिवाळीनंतर, तर खूपच जास्त वाढलं आहे, ते मला कंट्रोल करावं लागेल, नाहीतर खरंच माझा भोपळा व्हायला जास्त दिवस लागणार नाही। तर जेवून घेतलं, थोडासा आराम केला आणि संध्याकाळी सकाळी मला बाल्कनीत बसायला इतकं आवडतं। बऱ्याच जणांना बाल्कनी नको वाटते, पण आता आय डोंट नो, मी मुंबईत राहत होते त्यामुळे बाल्कनी माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहे। त्यात मी छान असे माझे प्लांट्स ठेवले आहेत, म्हणजे उदास वाटलं किंवा मग काहीच करावंसं वाटलं नाही की नुसतं बाल्कनीत बसून राहायचं आणि त्या झाडांना पाणी द्यायचं किंवा मग काही पानं सुकली असतील तर ती काढून टाकायची, कटिंग करायची। मला हे काम खूप करायला आवडतं आहे आता।
झाडांकडे लक्ष देणं, त्यांना पाणी घालणं, नवीन नवीन झाडं आणणं हेच माझ्या डोक्यात चालू असतं. तर बरं वाटतं. आणि संध्याकाळचा चहा घेऊन मी मस्त आता माझ्या बाल्कनीत माझा चहा एन्जॉय करणार आहे. संध्याकाळचं असं होतं की अश्विनचे कॉल्स असतात, त्यामुळे चहाही कधी कधी एकटीलाच घ्यावा लागतो. तर असं बाल्कनीत बसून मस्त शांतपैकी झाडांकडे बघत बघत चहा एन्जॉय करते. झाडांमुळेही आपल्या घरात खूप पॉझिटिव्हिटी येते, हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. कारण जेव्हापासून झाडं आली आहेत ना, माझं इतकं लक्ष त्या झाडांकडे असतं, काही सुकलं का किंवा कुठलं पान नवीन आलं इथपर्यंत लक्ष असतं आणि छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. डाएट तर इम्पॉर्टंट आहेच, पण डाएटसोबत एक्सरसाइजही केली तर जरा जास्त लवकर फरक पडेल. आणि एक्सरसाइज मी बरेचदा चालू करते, परत स्टॉप होतं, परत चालू करते आणि काहीतरी मध्ये अडथळे येतात किंवा थोडी जरी गॅप पडली की मग ते स्टॉप होऊन जाते. पण आता मी ठरवलं आहे मला हे रेग्युलर करायचं आहे. आणि आज सकाळीही मी थोडी एक्सरसाइज केली. एकदम जास्त एक्सरसाइज किंवा एकदम हेवी एक्सरसाइज होणार नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल. जिमचाही विचार माझ्या डोक्यात आहे, पण बघू, लावलं तर शेअर करेलच. शोल्डर पेन होत होतं, दिवाळीनंतर जे शोल्डर पेन होतं आहे ते अजून गेलंच नाही आहे, म्हणून शोल्डरचीही थोडीशी एक्सरसाइज केली. त्यानंतर छान फ्रेश झाले आणि तुळशीजवळ दिवा लावला. बाकीच्या आपण गोष्टी केल्यात, पण काही धार्मिक गोष्टीही करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं आणि मन जेव्हा प्रसन्न राहतं तेव्हा आपण सगळ्या गोष्टी करू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आज परत मी तुमच्याशी माझं रात्रीचं डिनरमध्ये मी काय खाणार आहे हे शेअर करते. तर बऱ्याचशा डाळी, सगळ्या मिक्स डाळी मी भिजत ठेवल्या होत्या. त्यात अगदी थोडेसे तांदूळ टाकले, मसूर डाळ आहे, तूर डाळ आहे, त्यानंतर मूग डाळ आहे, उडद डाळ आहे, या सगळ्या डाळी भिजत टाकल्या. 6 ते 7 तास डाळी छान मस्त मी पाण्यात सोक करून ठेवल्या होत्या आणि असं मिक्सरमधून छान एक पेस्ट तयार झाली आहे. आणि त्यात परत थोडासा रवा, कारण चिटकतं जर आपण तसंच मिश्रण तव्यावर किंवा मग अप्पे पात्रामध्ये टाकलं तर ते चिटकायचं असतं. आणि थोडासा रवा टाकायचा किंवा मग तांदळाचं पीठ आणि बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्या आहेत. गाजर किसून टाकलं, पत्तागोबी छान बारीक कापून घेतली, कांदा कापून घेतला, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. त्यात परत तुम्हाला जे स्पायसेस आवडतात ते टाकायचे आणि मीठ टाकून. ॲक्च्युली यामध्ये थोडंसं दही पाहिजे असतं, पण दही आणायचं मी विसरले. स्टार बाजारमध्ये गेले होते तेव्हा आठवण होती, पण विसरले. ब्लॅक पेपर टाकलं, यात चिली फ्लेक्स पण टाकू शकता, मिक्स हर्ब्स असेल तर ते पण टाकू शकता, छान लागतं, छान टेस्ट येते. पण दही नव्हतं म्हणून मग मी लिंबू टाकलं, अर्ध्यापेक्षा जास्त लिंबू यामध्ये टाकलं, म्हणजे थोडीशी एक आंबट चव आली तर टेस्टी लागेल. आणि दही जर असलं असतं तर सोडा टाकायची गरज पडली नसती, पण आता दही नाही आहे, लिंबू टाकलं म्हणून त्यावर अगदी थोडासा चिमूटभर सोडा टाकते, म्हणजे छान अप्पे जे आहे मस्त फुलतील. आणि आता मिश्रण रेडी आहे, अप्पे पात्रामध्ये टाकते. आणि पहिले सुरुवातीला थोडंसं जास्त तेल लागतं, कारण नवीन असतं, दुसऱ्यांदा जास्त तेल लागत नाही. तर असे सगळे अप्पे मी रेडी करून घेते. आणि एकदम हेल्दी आहे, सगळ्या डाळी होत्या, बाकी काहीच नव्हतं आणि व्हेजिटेबल होत्या, त्यामुळे हेही एक हेल्दी. आणि रात्रीचं 8च्या आधी जेवायचं असं आमचं ठरलं आहे. तर अश्विनचा कॉल राहिला तरच उशीर होतो, नाहीतर मग लवकर जेवण होतं. आणि मस्त असे टेस्टी आणि हेल्दी अप्पे रेडी आहे, नक्की करून पहा, खूप छान लागतात. त्यासोबत मी पुदिनाची चटणी बनवली होती, जो पुदिना मी सकाळी स्टार बाजारमधून आणला. चटणीसोबत अप्पे खूप छान लागले आणि मजा आली खायला, आणि हेल्दीही होतं आणि टेस्टी होतं. सो रात्रीच्या डिनरमध्ये आज अप्पे खाल्ले. क्या कर रही हो? मैं बहुत दिनों बाद बूमर खा रही हूँ ना, इसलिए ऐसे दिखा रही हूँ कि कौन कौन अभी बूमर खाता है बताओ. मैं तो बहुत दिनों बाद खा रही हूँ, वो भी इसकी वजह से. मेरे पास हम दोनों दो खाने वाले हैं अभी. मैं अभी नहीं खाऊंगा. और पप्पा चॉकलेट खाने वाले हैं. पप्पा को डेयरी मिल्क चाहिए और हम बूमर चाहिए. बूमर खाएंगे. ले ली. कौन सी चॉकलेट है वो? बघू दे कोणती आहे. नेस्कॅफे. नेस्ले की नेस हाँ कितने को टेस्टी को नेस्ले क्लासिक.
चलो हमको भी देना टेस्ट करने के लिए. हमने देखा. खूप थकले होते. जेवल्यानंतर अजिबात जायची इच्छा नव्हती, पण रात्रीचा वॉकही चुकवायचा नाही. आणि मी जरी नाही म्हटलं तरी मला अश्विन घेऊन जातात, कारण ते एकटे असतात, त्यांना सोबत पाहिजे असते आणि म्हणूनच रियांशलाही सोबत घेऊन जावं लागतं. तर वॉक अर्धा तास तरी मिनिमम वॉक असतोच आणि बरं वाटतं जेवल्यानंतर वॉक झाला की. आणि बाहेर इतकी छान हवा चालू असते. सध्या थंडी तेवढी नाही आहे, एकदा थंडी चालू झाली की मग बहुतेक सोसायटीमध्येच करावं लागेल. वॉक करून आले, फ्रेश झाले आणि त्यानंतर जे स्किन केअर किंवा मग नाईट रुटीन जे असतं ते फॉलो करते. स्किनची मसाज करणंही तेवढंच गरजेचं आहे. विंटर नाईट स्किन रुटीन मी लगेच आता तुमच्याशी काही दिवसात शेअर करेल. हिवाळा थोडासा चालू झाला की तुम्हीही लगेच ही सुरुवात करा, त्यामुळे स्किन एकदम फ्रेश आणि टवटवीत राहील. तर असा होता आजचा व्हिडिओ. आता काहीच नाही, झोपायचं आहे, उद्या परत सकाळी उठायचं, त्यामुळे लवकर झोपायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, एक नवीन सुरुवात करायची असेल तर नक्की तुम्ही माझ्यासोबत करू शकता. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. उद्या घेऊन येते एक छानसा नवीन व्लॉग. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.